सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात एक सविस्तर बातमी। महाराष्ट्राचे हिल स्टेशन म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर प्रमाणेच सांगलीचं दंडोबा डोंगर देखील ओळखलं जातं। विशेष म्हणजे हे 2 तालुक्यांमध्ये पर्यटन स्थळ विभागलं गेलंय आणि 3 ग्रामपंचायतींमध्ये हा दंडोबा डोंगर वसलाय। या मंदिरात गुहेमध्ये एक दगड आहे आणि 2 फूट उंचीचा तो 2 गावांचा बॉर्डरची खरतर खूण म्हणून ओळखला जातो। निसर्ग आणि डोंगराच्या कुशीत असलेल्या दंडोबा डोंगरावरती स्वयंभू 11 शिवलिंग आहेत। या ठिकाणी दंडनाथाचं मंदिर आहे। हे गुहेतील मंदिर जवळपास डोंगरावर 70 ते 80 फूट खोल खाली आहे। नागाच्या वेटोळ्यात हे शिवलिंग आहे। प्रदक्षिणा घालण्यासाठी भुयारी मार्ग आहेत आणि या ठिकाणाला देवस्थान पर्यटनाचा दर्जा देखील आहे। मंदिराच्या बरोबरच आता गाभाऱ्याच्या डोकावर देखील एक 5 मजली जवळपास 60 फूट उंच इतका एक शिखर आहे आणि या शिखराच्या उंचीवर 4 माणसं उभी राहतील अशी व्यवस्थाही आहे। पण या ठिकाणी शेवटच्या कळसापर्यंत जाण्यासाठी एका वेळेला एकच व्यक्ती जाऊ शकते अशी रचना या कळसाची आहे। याच कळसावरून विजापूर येथील गोल घुमटचे शिखरही दिसत असतं। मंदिराच्या अवतीभोवती असणारा परिसर निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या दंडोबा डोंगराचा पर्यटनाचा अनुभव हा सुखद अनुभव देणारा आहे।